बीडमधून अधिवेशनाच्या निर्णया अगोदरच बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आलाय। भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तनवाडी गावांमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी झालेत। गेल्या 6 दिवसांपासून कीर्तनवाडी गावात प्रल्हाद कीर्तने उपोषण करतात। मात्र या उपोषणाकडेही लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप करत आज आंदोलन आक्रमक झाले। आंदोलकांनी कल्याण विशाखापट्टणम महामार्ग अडवला, रस्त्यावर टायर जाळत आंदोलन केलं। या आंदोलनाची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचले त्यांचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत आरक्षण कसं मिळणार याचा निर्णय होणार आहे। मात्र त्या अगोदरच मराठ्यांना जे आहे ते ओबीसीचं आरक्षण मिळालं नाही पाहिजे यासाठी आंदोलन सुरू झाले आहे। मी जे आहे ते कीर्तनवाडी या गावामध्ये आहे। कीर्तनवाडी गावामध्ये काही दिवसापासून उपोषण करत आहे, मात्र त्याची दखल घेतली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आज विधानसभेत त्याचा निर्णय होणार आहे, मात्र हा निर्णय जो आहे तो ओबीसीच्या विरोधात जाऊ नये आणि जर विरोधात गेला तर त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील असा इशारा देखील देण्यात आला होता। आणि त्यानुसार आज उपोषणाच्या ज्या गाव आहे त्या ठिकाणी जे आहे ते रस्ता रोको आंदोलन सकाळपासूनच सुरू झालेलं आहे। नेमकी काय भूमिका आहे, काय तुम्हाला अपेक्षा आहे? महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारच्या माध्यमातून ओबीसीचा धोका होतोय का, ओबीसीवर अन्याय होतोय का? सरकारने जे शब्द दिले या महाराष्ट्रातल्या ओबीसीला ते सरकार टिकवतंय का? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवाला आरक्षण दिलं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीची मागणी आहे। हे आंदोलन अनेक वेळ सुरू राहील असाच इशारा या ठिकाणी दिलेला। भगवानगडाच्या पायथ्याशी आंदोलन सुरू आहे। एकूणच कीर्तनवाडी गावामध्ये सकाळपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली। रस्ता रोको आंदोलनापासून या आंदोलनाची ठिणगी पेटी असंच म्हणावं लागेल। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड।